काय झालं डिनरला? मॅडम, अथर्व अंबिकाला कधीच विसरू शकणार नाही का? मी कायम वेदाची आईच राहणार आहे का? व्हॉट अबाउट मी? माया, अथर्वचं अंबिकावरती खूप प्रेम होतं आणि जेव्हा एक पुरुष एका स्त्रीवरती प्रेम करतो ना, तेव्हा ती जागा तो सहजासहजी दुसऱ्या कोणाला देत नाही. हो, पण मी त्याची बायको होणार आहे ना. पण त्याच्या मनाने अजून ते मान्य केलेलं नाहीये माया. अंबिकाच्या आठवणींमधून त्याला बाहेर पडायला थोडा वेळ लागेल, पण माझा विश्वास आहे की तो हळूहळू विसरेल तिला. हे बघ, आणि हवं तर मी बोलते अथर्वशी. तो माझ्या शब्दाबाहेर नाही, माहितीये ना तुला. आता शांतपणे जाऊन झोप. वाती, सगळं जागच्या जागी आहे. सगळं कसं व्यवस्थित असलं ना की पूजा करायलाही आनंद मिळतो, नाही का? चल, आज तू पण माझ्यासोबत कर पूजा. चल. हो, नको. अगं, तूच मला म्हणाली होतीस ना की गावाकडे तूच सगळी तयारी करायचीस म्हणून. हो, काकांसाठी करायचे मी तयारी, पण मी फक्त तयारीच करायचे. मी कधी पूजा नाही केली. मग आज कर. नाही, नको. तुम्ही करा ना, मी नाही करत. नाही करत म्हणजे? बाईसाहेब, माझी देवीवर श्रद्धा नाहीये. मी नाही मानत तिला. असं कसं? अगं, तुझे काका तर महागौरी मातेच्या देवळात पुजारी आहेत ना? बरोबर आहे तुमचे बाईसाहेब, पण तरी माझी श्रद्धा नाहीये तिच्यावर. आईंची तर देवीवर खूप श्रद्धा आहे. हे ऐकून त्यांना वाईट वाटलं आणि त्या मीराला काही बोलल्या तर. मला पराठा वाढ ना. वहिनी वाढतायत ना, थांबा ना जरा. मला कशाला कामाला लावतायत? वहिनी कशा दादासाहेबांना प्रेमाने वाढतायत, तसं तू मला वाढ ना आज प्रेमाने. कधी कधी काय सुचेल ना तुम्हाला. वाढ वाढ. वाढतेय. घ्या गिळा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा, खा खा. वेदा कुठे? होशियार. राजकुमारी वेदा येत आहे हो. वेदू,
किती गोड दिसते माझी राजकुमारी. मीरा तू कसं केलंस हे? ते आमचं सिक्रेट आहे. अनन्या बघ. वेदा, माय प्रिन्सेस, खूप प्रेटी दिसतेस तू. दादा, आपण सगळे आपल्या वेदाला अशा वेड्यांमध्ये बघायचं विसरूनच गेलो होतो ना. काय बघतोयस का अथर्व? कशी दिसते वेदा? छान दिसते ना. आता रोज असंच आवरून शाळेत जायचं ना वेदा. गुड जॉब मीरा. मीरा, थँक्यू सो मच. आमच्या बेबी गर्लला तू प्रिटी गर्ल बनवलंस. हो ना. छान दिसते नाही, वेगळी दिसते वेदा. म्हणजे रोजच असं चालत राहिलं तर मग सोन्याहून पिवळं.